90 FM. श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ RJ वैभव सोबत. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आपल्याशी मार्गदर्शन माहिती सांगण्यासाठी माननीय डॉक्टर श्रुती निलेश जाधव या खारघर स्थित गोखले एज्युकेशन सोसायटी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य आहेत. श्रुती मॅम या कायदा आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व असून एक निशांत अभ्यासक आणि कायदेशीर समुदायातील तरुण नेत्या सुद्धा आहेत. मॅम तुमचं आमच्या रेडिओ स्टेशनमध्ये प्रथमतः खूप खूप स्वागत आहे आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं हे कार्य उत्तरोत्तर असंच घडत राहो. श्रुती मॅम यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून त्यांनी BA LLB शिक्षण प्राप्त केले आणि कायदेशीर क्षेत्राची सुरुवातीची आवड जाणून त्याच प्रतिष्ठित संस्थेतून बौद्धिक संपदा अधिकारा या विषयामध्ये LLM पदवी मिळवली त्यांनी. आणि तसं बघायला गेलं तर त्यांचा परिचय खूप मोठा आहे, म्हणजे पूर्ण इंटरव्ह्यू परिचयामध्ये जाईल जर वाचायचं म्हटलं तर. परंतु सर्वात महत्वाचं सांगतो, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या 25व्या वर्षातील गुणीजन गौरव महासंमेलन पुरस्कार निवड समितीने आपले नाव भारत ज्योती प्रतिभा सन्मान एक्सलन्स अवॉर्ड 2025 पुरस्कार मानकरी म्हणून श्रुती मॅम यांना घोषित केले आहे. यासाठी मॅमचं पुन्हा मी एकदा अभिनंदन करतो. आणि आज आपण कायदा क्षेत्रामध्ये करिअर समुपदेशन आणि मार्गदर्शन यावरती चर्चा करणार आहोत. मॅम यांच्याकडून आपण विविध माहिती जाणून घेणार आहोत. तर त्या संदर्भात मी पहिला प्रश्न मॅमना विचारेल की तुमचे कार्यक्षेत्र आणि तुम्ही या संदर्भात आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? नमस्कार वैभव. सर्वप्रथम मी गोखले एज्युकेशन सोसायटी आणि आचार्य 90 FM या दोघांचे आभारी आहे की त्यांनी आज मला ही अपॉर्च्युनिटी दिली. आणि सर्वप्रथम जर म्हणायचं झालंच तर कार्यरत असलेली संस्था म्हणजेच गोखले एज्युकेशन सोसायटी याचे नवीन एक लॉ कॉलेज 2019 मध्ये खारघर येथे स्थित करण्यात आले. आणि मेन संस्था ही नाशिकला आहे, पण त्याचं एक युनिट खारघरला आहे जिथे शाळा आणि बाकीचे कॉलेजेस आणि त्यामध्येच एक लॉ कॉलेज आहे. सो तिथे मी गेले 6 वर्ष झाले काम करते आहे आणि हा खूप छान एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी, कारण आय एम द फाउंडेशन प्रिन्सिपल ओव्हर देअर. आणि हा माझा शैक्षणिक क्रम हा ओव्हरऑल जर बघायला गेलं तर पूर्ण लॉ बॅकग्राऊंडमध्येच होता. पहिले मी 5 वर्ष BA LLB या कोर्समध्ये कंप्लीट केले. नंतर IPR म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स यामध्ये मी LLM कंप्लीट केलं. त्यानंतर MPhil आणि आता सध्या सगळ्यात शेवटची डिग्री म्हणजे सगळ्यात महत्वाची डिग्री जी आपण म्हणतो ती म्हणजे PhD डिग्री. असं काही वेळ प्रॅक्टिस करून, काही वेळ एज्युकेशनल किंवा अकॅडमिक्समध्ये काम करून आणि काही रिसर्च पेपर्स वगैरे पब्लिश करून असं सगळं आपण कार्य चालू आहे. म्हणजे मला इथं नमूद करावं असं वाटतं, माणूस हा आयुष्यभर जीवनभर शिकत असतो. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्रुती मॅम. तर मॅम याच्यामध्ये तुम्ही कार्यक्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्हाला कशामुळे प्रेरणा मिळाली आणि तुमचं कार्य आणि त्या कायद्यासंबंधी माहिती आमच्या श्रोत्यांना काय सांगाल याविषयी? माझे वडील डिफेन्समध्ये होते, डिफेन्स बॅकग्राऊंडमध्ये होते. सो नागपूरला असताना ते ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी इथे काम करायचे आणि त्या संदर्भाने आई सुद्धा माझी शिक्षिका होती जिल्हा परिषदमध्ये. आणि त्या याच्यामध्ये पूर्ण नियमावलीमध्ये बसताना मला असं देशासाठी काहीतरी करावं आणि तेव्हा मला पोलीस या खात्यात जाण्याची खूप इच्छा होती. पण काही कारणास्तव मग पोलीस या खात्यात जाता नाही आलं आणि मग त्यानंतर 11वी 12वी कॉमर्स घेतल्यानंतर मग आता सगळ्यात महत्वाची प्रोफेशनल डिग्री जर कुठली घ्यायची झाली तर ती म्हणजे लॉ. आणि लॉ मधूनही आपल्याला ते कार्य करता येतं जे देशासाठी आपल्याला करायचं आहे. इतरांना शिकवून, इतरांना जागरूक करून हे कार्य आपल्याला आणखी पुढे नेता येणार आहे
हा मला जेव्हा कॉन्फिडन्स आला किंवा हे जेव्हा मला माझ्या आईचं म्हणणं पटलं तेव्हा मी यामध्ये पाय ठेवला. मग तुम्ही इतर लोकांना म्हणजे आता जे काही आपले श्रोते ऐकत असतील त्यांना काय सांगाल की कायदा विषय करिअर म्हणून का निवडावा, आपलं एक आयुष्याचं भाग म्हणून त्याला का जवळ करावं? बरोबर. वैभव, हा जो प्रश्न आहे ना याचं मी तुम्हाला अगदी सर्वसामान्य उत्तर देऊ इच्छिते. कारण जसं एक सामान्य माणूस किंवा सामान्य नागरिक, आज जेव्हा आपण नागरिकांना त्यांच्या अधिकारांविषयी बोलतो, पण जेव्हा आपण अधिकारांविषयी बोलत असतो तेव्हा आपल्याला आपल्या ड्युटीजबद्दल, कर्तव्यांबद्दलची जाणीव नसते. सो अधिकार आणि कर्तव्य हे दोन्ही सोबत सोबत चालतात. जर आपण कोणासाठी एक कर्तव्य करू इच्छितो तर आपण त्याच्याकडनं आपला अधिकार सुद्धा अपेक्षा करतो. आणि हे जर एका सामान्य नागरिकाला सुद्धा माहिती असेल तर मला असं वाटतं की देशाची न्यायव्यवस्था ही सुरळीत होण्यासाठी आपल्याला जास्त मदत होईल. अच्छा. तर म्हणजे तुम्ही आता अलीकडेच पार पाडलेली कामगिरी आणि एकूण त्या प्रवासाबद्दल आणि आता जिथे आहात तिथे ते कसे पोहोचले याबद्दल काय सांगू इच्छिता? सगळ्यात शेवटचं म्हणजे जसं आपण बोललो की आपण माझी पीएचडी जी झालेली आहे ती झालेली आहे क्रिटिकल अनालिसिस ऑफ लीगल रेग्युलेशन ऑन द न्यू ड्रग्ज अँड क्लिनिकल ट्रायल्स इन इंडिया, अ स्टडी फ्रॉम द ह्युमन राईट्स पर्स्पेक्टिव्ह. आता मी LLM करत असताना NLU म्हणजे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली इथे माझं काही दिवसांसाठी मी इंटर्नशिपला गेले होते. आणि 2010-11 मध्ये IPR म्हणजे इंटेलेक्च्युअल बौद्धिक संपदा, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स आणि त्यामध्ये पेटेंटिंग करणं हे सगळं नव्याने माझ्यासाठी होतं. आणि तेव्हा त्या सरांनी मला एक संकल्पना दिली, ती म्हणजे की जेव्हा पेटंट राईट कुठलंही फार्मास्युटिकल किंवा कुठलंही ड्रग्ज एक फार्मास्युटिकल कंपनीमध्ये बनत असताना त्याला पेटंटची गरज असते. बरोबर. आणि त्या पेटंटची गरज असताना जेव्हाही ते कुठली क्लिनिकल ट्रायल करत असतात ह्युमन बॉडीजवर, प्राण्यांचं तर ते सगळं वेगळं आहे, पण जेव्हा आपण ह्युमन बॉडीजवर येतो तेव्हा त्यांचे काही अधिकार, ह्युमन राईट्स, राईट टू लाईफ हे सगळे व्हायोलेट होत असतात. आणि मग असं असताना आपण ऍज अ लॉ स्टुडंट यामध्ये काही करू शकतो का, हे 2010ची संकल्पना. अच्छा. त्यानंतर मी जेव्हा LLM मध्ये 2011ला माझं जेव्हा डेझर्टेशन कम्प्लीट केलं तेव्हाही हा मी विषय घेतला होता आणि तोच विषय मला पुढे कंटिन्यू करायचा होता की त्याच्यामध्ये मला जास्त आणखी वर्क करता येईल. आणि तेच मी केलं. मला माझ्या पीएचडीच्या वेळी मी तोच टॉपिक घेतला आणि त्या दरम्यान कोरोना आला, त्यामुळे मला काही जास्त फील्ड व्हिजिट करता नाही आल्या. पण त्या सगळ्यांच्या संदर्भाच्या मागे एक हे बघण्यात आलं की क्लिनिकल ट्रायल माणसांवर होत असताना जसं आपण म्हणतो की त्यांना कन्सेंट ही दिलेलीच असते की तुम्ही माझ्या बॉडीवर काही प्रक्रिया करू शकता, काही प्रोसिजर करू शकता, पण ती त्यांना कितपत सांगितली जाते हे आपल्याला माहिती नसतं. किंवा असंही होतं कधी कधी की एक 10 जर सॅम्पल घेतले असतील तर आपल्याला जर डिफरन्स कळवायचा असेल तर 5 जणांना ट्रीटमेंट दिली जाते आणि 5 जणांना फक्त प्लेसबो म्हणून यूज केलं जातं. म्हणजे ते फक्त औषध देत आहेत असं दाखवतात, पण त्यामधनं त्यांची इम्प्रूव्हमेंट होणार नाही. आणि म्हणून याला आपण कायद्याच्या सचोटीत कसं बसवायचं या सगळ्याला धरून म्हणजे थोडं सायन्स, थोडं मेडिकल, थोडं लॉ यांना सगळ्यांना मिळवून आपण लोकांना याच्यामधून काही देऊ शकू का आपल्या रिसर्चमधनं. आणि तसेच काहीसे सजेशन्स मी सरकार पुढेही ठेवलेले आहेत. आणि नक्कीच यासाठी तुम्हाला यश मिळो. याच वळणावर याच वाटेवरती घेऊया एक छोटीशी विश्रांती. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, RJ वैभव. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर पुन्हा आपल्या सोबत आहेत श्रुती जाधव मॅम आणि आपण जाणून घेत आहोत कायदा क्षेत्रामध्ये करिअर समुपदेशन आणि मार्गदर्शन. तर आपण हा प्रश्नांचा उत्तरांचा सिलसिला आणि कायद्याच्या चौकटीची भाषा आज जाणून घेत आहोत. तर श्रुती मॅम यांना मी पुढील प्रश्न असा विचारेल, म्हणजे जो मला पडलाय तो प्रत्येकाला पडत असेल, की तुम्ही तुमच्या क्षेत्रातील यशाची व्याख्या कशी करता? आता यशाची व्याख्या करायची म्हटलं आणि हे जर कायद्यात बोलायचं झालं तर हे कधी तसं बघायला गेलं तर संभव नाहीच, कारण हे कधीच कम्प्लीट होणं शक्य नाही.
आणि तसंच जर बघायला गेलं तर आपण जे म्हणतो की लॉ हा सोसायटीसाठी बनलेला आहे. सो कायद्याला आपण जेव्हा एक सर्वसामान्य लोकांसाठी बघतो तर तेव्हा आपल्याला हे बघायचं आहे की आपण किती नागरिकांपर्यंत पोहोचवू शकलो आणि त्यामधून आपण उत्तम नागरिक घडवू शकलो की नाही. जसं मी अगदी पहिल्या प्रश्नात पण आपल्याला बोलले की जर हे नागरिकांनाच सगळ्यांना कळालं की आपली कर्तव्ये काय, आपली अधिकार काय, तर आपल्याला न्यायव्यवस्था अगदी सुशासन करण्यासाठी मदत होईल. आणि तसंच यातलं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे आज एक प्रिन्सिपल म्हणून काम करताना एक 300 विद्यार्थी साधारण कॉलेजमध्ये असतात. सो आपल्याला एक त्याची माहिती असते की आज 300 विद्यार्थ्यांना जेव्हा आपण शिकवतो त्या मधल्या साधारण 200 ते 250 मुलांना जरी हे आपण व्यवस्थित पार पडू शकलो तर डेफिनेटली ही लोक पुढे जाऊन एक साधारण 2500 लोकांना गाईड करू शकतील आणि लोक त्यांना एक आज कायद्याचा प्रशासक किंवा एक कायद्याचा नॉलेज असलेला माणूस म्हणून जेव्हा बघतो तेव्हा लोकांना पडलेले प्रश्न तो सॉल्व्ह करू शकतो. सो असं जर आपल्याला मुलांकडून जर पुढेपर्यंत जाता आलं तर मी म्हणेल की सगळ्यात मोठं यश हे मला यातच आहे की मी आज मुलांना ज्याप्रमाणे गाईड करते किंवा आमचा स्टाफ ज्याप्रमाणे गाईड करतो ते तसंच पुढे पुढे नेत राहोत आणि असेच उत्तम नागरिक आपले सगळे होत राहोत, तयार होत राहोत. या नवीन पिढीला, येणाऱ्या नवीन वर्गाला तुम्ही काय सल्ला द्याल? आणि एखादी अशी घटना होऊन जाते, किस्सा घडतो की तो आपल्या कायम स्मरणामध्ये राहतो, तो अविस्मरणीय बनतो, तर असा एखादा किस्सा, एखादी घटना जी कधीही आपण विसरू शकत नाही, असं काही घडलेलं आहे का किंवा घडतही असेल तर त्याबद्दल? एक पहिलं म्हणजे तुम्ही जो मला प्रश्न विचारला की आजच्या पिढीला काय सल्ला द्याल. सो आता जेव्हा आपण म्हणतो की लॉ इज अ सोशल सायन्स अँड वी ऍज अ ह्युमन बिईंग वी आर अ सोशल अॅनिमल. आपण कुठेही जर एकांतात आपल्याला जर नेऊन ठेवलं तर आपण जास्त काळ टिकू शकणार नाही. कारण कम्युनिकेशन हे माणसाचं सगळ्यात प्रथम स्थान आहे. आणि जर आपण कोणाशी कम्युनिकेट करू शकलो नाही किंवा आपण आपले थॉट प्रोसेस जर कम्प्लीट करू शकलो नाही तर मला असं वाटतं की तो माणूस जगू शकणार नाही. काही त्याला एक्सेप्शन्स डेफिनेटली असतील. संवाद होणं गरजेचं आहे. सो संवाद होणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला एक ह्युमन बिहेवियर किंवा एक आपण जसं म्हणतो समाज विज्ञान, तर समाजाला वर्तणुकीबद्दल आपण कधी एक बॅरियर मध्ये टाकू शकत नाही. जसं मी माझ्या मुलांना नेहमी एक एक्झाम्पल देत असते की सिग्नल जर लागलं असेल तर आपल्याला कायदा सांगतो की रेड लाईट लागला तर आपल्याला थांबायचं आहे. पण जर तिथे 4 वेगवेगळ्या वर्तणुकीची किंवा बिहेवियरची जर तिथे लोक असतील तर एकाला असं वाटतं की मला मेडिकल इमर्जन्सी आहे, मी तोडलं पाहिजे, बरोबर, सिग्नल तोडून मी पोहोचलं पाहिजे. एकाला असं वाटतं की पुढच्यांचा येलो लाईट लागला तरीही मला जाणं पॉसिबल आहे कारण तो तिथे थांबतो. आणि नंतर तिसऱ्याला वाटतं की नाही, मी फॉलो केलं पाहिजे. सो आपण कोणाचंच ह्युमन बिहेवियर हे प्रेडिक्ट करू शकत नाही. आणि अशा समाजात जर आपल्याला काम करायचं असेल तर हे एक खूप कायदा तज्ज्ञ म्हणून चॅलेंज आहे की वेगवेगळ्या स्तरांवरनं आलेल्या लोकांना म्हणजे हेटेरोजेनस ग्रुपला आपल्याला डेव्हलप करून त्यांना त्यांच्या प्रकारे प्रगल्भतेत जाऊन शिकवणं हे थोडंसं डिफिकल्ट सुरुवातीला होतं. आणि नंतर ते जसं आपल्याला कळतं की या मुलांना हे असं असं समजवलं किंवा समाजाला हे आपण असं समजवलं तर हे पुढे जाऊ शकतात. म्हणजे आपण त्यांच्या विचारांना कुठेतरी सकारात्मकतेचं आणि योग्य दिशेचं खतपाणी घालू शकतो. हो. असं एखादं म्हणजे आता एवढा वर्षाचा तुमचा दांडगा अनुभव आहे, तर तुमच्या या कारकिर्दीमध्ये आतापर्यंतच्या कधी असा एक टास्क किंवा आव्हानांचा सामना झाला असेल किंवा त्या परिस्थितीला तुम्ही कशा प्रकारे तोंड दिलं, त्यावरती कशी मात केली? जर बघायला गेलं तर कायदा हा एक थेरॉटिकल विषय आहे. थेरॉटिकलमध्ये त्यांची लिगल लँग्वेज ही जेव्हा आपण बोलायला जातो तेव्हा तीही खूप टफ आहे. कारण काही बरेच जे लॅटिन मॅक्झिम्स आहेत ते असे इझिली उच्चारू शकत नाहीत. मग जेव्हा काही मराठी बॅकग्राऊंडमधनं जी मुलं येतात त्यांना आपल्याला ही लॅटिन मॅक्झिम शिकवणं आणि त्यांना ते समजावून सांगणं हे थोडं कुठेतरी टफ होतं. आणि त्यानंतर दुसरा एक मी जो फेस करते, सामना करते आव्हानांचा, त्यामध्ये असं होतं की आपण मुलांना कॉलेजमध्ये शिकवतो तो एक थेरॉटिकल अप्रोच असतो आणि जेव्हा ते प्रॅक्टिसमध्ये जातात तेव्हा या दोघांमध्ये कनेक्शन थोडंसं कमी होतं. कारण प्रॅक्टिकल अप्रोच हा खूप वेगळा आहे आणि त्याचं इंटरप्रिटेशन हे जेव्हा तुम्ही प्रत्येक केसला डील कराल किंवा फॅक्ट टू फॅक्ट जेव्हा केस बघाल तेव्हा प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन हे चेंज होत असतं. आणि त्यामुळे त्या दोघांमध्ये एक आपण म्हणतो सांगड घालणं हे मुलांना सुद्धा अवघड जातं
आणि हा सामना प्रत्येकालाच सुरुवातीला त्यांच्या प्रोफेशनमध्ये करावा लागतो. तर या कायदा विधीमध्ये मुलांची एक प्रकारे कौशल्य क्षमता उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रमुख गुण किंवा कौशल्य कशा प्रकारे आवश्यक असतात, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे त्यामध्ये आपल्याला प्रावीण्य मिळवायचं असेल तर कशा प्रकारे आपण ती वाटचाल करू शकतो? सो ऍडव्होकेसी स्किल्स जर आपल्याला म्हणायच्या गेल्या तर एक 7 लॅम्प्स ऑफ ऍडव्होकेसी आहे, ज्यामध्ये विगर, कन्सिस्टन्सी ह्या सगळ्या गोष्टींना प्रामुख्याने महत्व दिलं जातं. पण आज जर आपल्याला ऍज अ चांगला ऍडव्होकेट म्हणून जर एस्टॅब्लिश व्हायचं असेल तर ड्राफ्टिंग, प्लीडिंग, कन्व्हेन्सिंग आणि आता नव्याने रुजू घातलेल्या जो काही क्युरिक्युलम आहे युनिव्हर्सिटीचा, त्यामध्ये हे मॅन्डेटरी झालेलं आहे की प्रत्येक सेमेस्टरला त्यांनी प्रॅक्टिकल हा विषय टाकलेला आहे. सो आता हा जो ऍड झालेला विषय आहे त्यामध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंगमध्ये ड्राफ्ट शिकवले जातात आणि जर तुम्ही ते ड्राफ्ट हाताळलेत आणि प्रॅक्टिस सारखं जसं इंटर्नशिप आपण म्हणतो हे जर केलं तर आज 3 वर्षाच्या किंवा 5 वर्षाच्या डिग्री नंतर जो तयार होणारा विद्यार्थी असेल तो खूप सक्षम असेल असं मला वाटतं. अच्छा, तुमच्या कामामध्ये येणाऱ्या समस्या ज्या असतात त्याकडे तुम्ही कसे पाहता? म्हणजे त्याला कशा प्रकारे हाताळता किंवा त्यावरती कसं कंट्रोल केलं पाहिजे, ताबा मिळवला पाहिजे त्या संदर्भात? म्हणजे कधी कधी होतं, एखादी कोणतीही सिच्युएशन असू द्या, घटना असू द्या, आपण कधी कधी खूप डिप्रेशनमध्ये जातो किंवा आपल्याला राग येतो, आपण अग्रेसिव्ह होतो. तर अशा वेळी कशा प्रकारे या विधी कायद्याच्या अंगाने त्याकडे पाहावं? आता यामध्ये सगळ्यात पहिले मी जर बोलायचं झालं तर बालपणीचे संस्कार, एक शिक्षक घराणं आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर मी सांगेल तर आमच्या संस्थेचे पायोनियर म्हणजे हे कॉलेज ज्यांनी एस्टॅब्लिश करण्यासाठी खूप मेहनत घेतली ते म्हणजे महर्षी सर डॉक्टर MS गोसावी. त्यांना बघितलं की एक पेशन्स लेव्हल काय असते हे मला गेल्या 4 वर्ष जेव्हापर्यंत मी त्यांच्या सान्निध्यात होते तेव्हापर्यंत मला बघायला मिळालं. त्यानंतर माझ्या ज्या मेंटर आहेत, ज्या झोनल सेक्रेटरी आहेत मुंबई विभागाच्या, डॉक्टर मिसेस SV संत मॅडम, त्यांच्याकडून सतत गायडन्स आणि त्यांनी मला या 6 वर्षात जे डेव्हलप केलं आहे की एक पेशन्स ठेवून प्रॉब्लेम कसा ऐकून घ्यायचा आणि जसं आपण कायद्यातही म्हणतो की दोन्ही बाजू ऐकून घेतल्या पाहिजेत. सो दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने उत्तर देता येतं. तसंच आई या बॅकग्राऊंडमध्ये असल्यामुळे ऍडमिनिस्ट्रेटिव्हली जर कधी काही चॅलेंजेस आले तर ती मला नेहमी गाईड करत असते आणि थोडेफार आपले मित्रपरिवार आणि सहकारी असतातच की त्यांच्याशी आपण काही डिस्कस केलं तर त्यांच्या अनुभवातून आलेले बोलते आपल्याला सांगतात आणि असा करून आपण साधारण सगळ्यांचा बघून आपण निर्णय घेतो. हा एकंदर सर्व विचार करता अपयश किंवा चुकांमधून आपण काय शिकायला हवं आणि एक सर्वात महत्वाचं जरलं तर आहे. प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात, नाण्याच्या 2 बाजू असतात खरं तर. मग टीका किंवा अभिप्राय जेव्हा येतात ते कशा प्रकारे हाताळले जातात? म्हणजे एक माझा स्वानुभव जर म्हटलं तर जेव्हा एखादा ज्युडिशियल जेव्हा एखादी बाजू मांडत असेल तर तो त्याचा जो आशील असेल काय असेल तर तो तेवढी भक्कमपणे मांडतो. मग ती खरी का खोटी ते नंतर न्यायप्रणाली ठरवते. परंतु ते मग कधी कधी त्यावरती टीकाही केली जाते. म्हणजे एखादा व्यक्ती बोलतो कोर्टाची पायरी चढू नये, म्हणजे शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. बरोबर. तर मग अशा वेळी हे 2 बाजू आहेत, परस्पर विरोधी बाजू आहेत, टीका आणि अभिप्राय. तर याबद्दल काय तुमचं मत आहे? अभिप्रायाला तर आपण खूप छानच घेतो की आपल्याला जर कोणी अभिप्राय दिला किंवा एखादी आपल्याला जर कॉम्प्लिमेंट दिली तर तो आपल्या मानात एक नेमका तुराच असतो. आणि जर टीकेबद्दल आपण बोलायचं झालं तर टीका ही होतेच. जेव्हा आपण जसं मी आता बोलले की आपण आज वेगवेगळ्या स्तरांमधल्या लोकांसोबत चालत असतो. सो त्यामुळे प्रत्येकालाच आपण सॅटिस्फाय हे कधीच करू शकणार नाही. जर 5 जण समोर असतील तर 4 पटेल आणि एकाला पटणार नाही असं नेहमी होणार. आणि जेव्हा ती त्याला पटणार नाही तो त्यावर डेफिनेटली काही ना काही टीका करेल. सो टीका केल्यानंतर जर तो मनुष्य माझ्यासमोर उभा असेल तर मी त्याचं उत्तर त्याला तेव्हाच्या तेव्हा देणे बरोबर डिसाईड करते. आणि त्याच्यानंतर जर अशी टीका होत असेल तर आपण त्यामधून काही स्वतःला डेव्हलप करू शकतो का की ही जी टीका झाली ती टीका खरोखर होती का, योग्य होती का आणि त्याच्यावर आपण स्वतःवर काय विचार करू शकतो, याच्यातून आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो.
आता पुढील प्रश्न जो आहे तो अगदी माझ्या मनातला प्रश्न आहे, परंतु त्याआधी आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर पुन्हा आपण ऐकत आहोत आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रुती मॅम, माझा पुढील प्रश्न असा राहील की बऱ्याचदा सामान्य गैरसमज काय असतात ते कायदा या क्षेत्राबद्दल सामान्यांसाठी काय सांगाल तुम्ही? हा खूप मोठा गहन प्रश्न आहे ऍक्च्युली. बरोबर. आता जर सर्वप्रथम आपण बघायला गेलं तर शिक्षणामध्ये एंट्री करण्यापासूनचा एक गैरसमज आहे. तर जसं आता प्रोफेशनल डिग्रीज आहेत बऱ्याच, MBBS झालं, इंजिनिअरिंग झालं, आर्किटेक्चर झालं, तर अशामध्ये असा गैरसमज असतो की आर्ट्स आणि कॉमर्स केलेल्या मुलांना जर दुसरं काही नाही मिळालं, इव्हन सायन्स बॅकग्राऊंड असलेल्या मुलांना, तर मग जर प्रोफेशनल डिग्रीला जायचं असेल, जर काही नाही मिळालं तर लॉला जा. पण आता ते दिवस नाहीत. आता मुलं स्वतः चॉईसनी लॉ हे प्रोफेशन आणि हे करिअर म्हणून करू बघतात. ज्यांना बॅकग्राऊंड आहे त्यांनाही आणि ज्यांना नाही आहे ते सुद्धा स्वतःला डेव्हलप करण्यासाठी किंवा ओव्हरऑल डेव्हलपमेंट होण्यासाठी विधी या अभ्यासक्रमाला खूप सिरियसली बघतात. दुसरं म्हणजे जसं आपण काही वेळापूर्वी बोललो की सामान्य जनतेसाठी कोर्टाची पायरी चढू नये, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. सो आता हे यामुळे झालेलं आहे की आपली जी 75 वर्षांपासून गेल्या जी काही न्यायव्यवस्था सुरू आहे ती न्यायव्यवस्था आपण त्रिस्तरीय आहे. जसं की तालुका किंवा एक ग्राम न्यायालय असतात, त्यानंतर जिल्हास्तरीय, त्यानंतर राज्यस्तरीय आणि सगळ्यात नंतर जर आपण बघायला गेलं तर सर्वोच्च न्यायालय. सो या ज्या 3 स्टेप्स आहेत सुरुवातीच्या, हा आपला बेस आहे. आणि जर इथे लोकांना किंवा इव्हन स्टुडंट्सला जेव्हा प्रॅक्टिस करताना जर काही अपयश आलं, काही प्रोसिजर करत असताना जर अपयश आलं, तर हे दोघंही म्हणजे सामान्य जनता आणि स्टुडंट्स हे दोघंही याच्यामध्ये फसतात. आणि त्यामुळे त्यांना असा गैरसमज होतो की इथे खूप ट्राय करावं लागतं. बरोबर. आणि यामधून जर शेवटी पुढे गेलोत तर सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा जाण्याची जर कुठल्या विद्यार्थ्याची इच्छा असेल तर तो स्वतःचे विषय व्यवस्थितरित्या मांडू शकतो. अच्छा, म्हणजे एकंदर कधी कधी नैराश्य येतं किंवा एखाद्या गोष्टी काम करत असताना ती पूर्णत्वास जात नाही तर त्यांची लगेच मानसिकता निगेटिव्हिटीकडे वळली जाते. बरोबर. जसं आपण म्हणतो की कायद्याला पळवाटा आहे, समोर मांडत असताना खरं की खोटं हे आपल्याला माहिती नसतं. पण जेव्हाही कधी एक अपिलेंट साईड म्हणजे प्लेंटिफ साईड आणि डिफेंडंट साईड जेव्हा आपण मांडत असतो तेव्हा दोघंही आपल्या न्यायाप्रमाणे आपली बाजू मांडत असतात. आता ह्या विधी कायद्यामध्ये अपग्रेडेशन होत असेल तर त्याबद्दल म्हणजे अपडेट राहणं किंवा नवीन काही बदल होतात तर ते कसं, तुम्ही कशा प्रकारे त्यावरती तुमचं वर्किंग चालू असतं, एक प्रकारे अभ्यास चालू असतो? सगळ्यात पहिले तर हा प्रश्न खूपच योग्य आहे, कारण आता काही बदल झालेले आहेत आपल्या इथे. भारतीय न्याय संहिता आणि आणखी काही नवीन लॉज आपण आणलेले आहेत. सो यामध्ये जे जुने झालेले, जसं IPC आपण म्हणतो की तो 1860चा कायदा होता आणि तो इंग्रजांनी संभाव तयार केला होता. तर आता जे नवीन आलेले लॉज आहेत त्याच्यामध्ये थोडेफार सेक्शन्स किंवा जे काही आहेत ते आपण केलेले आहेत, पण संपूर्ण IPCला आपण एक नवीन रूप दिलेलं आहे भारतीय न्याय संहिता या माध्यमातून. आणि जसं चर्चासत्र असतात की कुठलाही कायदा येताना किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये पास होत असताना आधी चर्चा केली जाते. चर्चेमध्ये आपल्याला कळतं की काही नवीन लॉ किंवा काही बिल तयार होत आहे आणि त्याच्यावर साधारण चर्चा होते. त्यानंतर आपण जसं मीडियामधून काही काही वेगवेगळे प्रसार माध्यमं आहेत त्यामधून आपल्याला याची माहिती मिळत जाते आणि तसं आपण स्वतःला अपडेट करत असतो. अच्छा, मग याच्यामध्ये जनसामान्यांना तुम्ही काय सल्ला द्याल आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांना जे या क्षेत्रामध्ये आहेत त्यांना या क्षेत्रामध्ये पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी कसे प्रोत्साहित करा? आता जर कायदा आपण मोठं जर बघायला गेलं तर आपल्याला कायदा म्हणजे फक्त जेव्हा आपल्याला गरज लागते आणि जेव्हा आपल्याला अधिकारांची वेळ येते तेव्हाच आपल्याला कायदा कळतो. बरोबर. ते सोसायटीमध्ये असू देत किंवा एखाद्या रस्त्यावर काही कधी सिच्युएशन आली असेल कुठेही असू देत, म्हणजे एखाद्या ट्रॅफिक हवालदारने पकडलं तर मग तिथे आपल्याला कायद्याची आठवण येते.
पण माझं असं म्हणणं आहे या ठिकाणी की जर हे आपल्याला पहिलेपासूनच जर माहिती असेल हो. किंवा याची माहिती म्हणजे अगदीच सामान्य नागरिकांना जे जे जिथे जिथे लागणारे काही कायदे आहेत त्यांना जर आपण ही माहिती पोहोचवली तर इट विल बिकम व्हेरी इझियर फॉर कॉमन मॅन टू अंडरस्टँड लॉ आणि त्यांना कधीच आपल्या नेशनबद्दल आपल्याकडे हे लॉ चांगले नाही, आपल्याकडे हे लॉ चांगले आहेत हे कंपॅरिझन करता येणार नाही. म्हणजे जे आहे ते जे लिहून ठेवलं आहे ते चांगलंच आहे आणि ते दूरदृष्टीने लिहून ठेवलेलं आहे त्यांना कळेल. मग आता हे जे इंडियन पिनल कोड किंवा आपल्या भारतीय संविधानाचे झपाट्याने बदल काही करण्यात आले, बरोबर. याच्याशी तुम्ही कसं जुळवून घेता किंवा तुमचं मग एक प्रकारे अभ्यास म्हणा किंवा त्यातून ती तडजोड करावी लागते किंवा तो कलमांचा एक वेगळा अभ्यास असतो, त्याच्यामध्ये पोटकलम असतात, ते सगळं कशा प्रकारे तुमचं वर्किंग? आता हे तर आपल्याला कळतच आलेलं आहे की बदलत्या परिस्थितीमुळे कायदे बदलावे लागले. कारण जे आपण 75 वर्षापूर्वी कायदे तयार केले होते तेव्हा कम्प्युटर ही सिस्टम नव्हती, सायबर लॉ ही सिस्टम नव्हती. म्हणजे एक छोटंसं जर उदाहरण घ्यायचं झालं तर, पण आता जेव्हा सायबर आले आणि मग तेव्हा ज्याचा गैरवापर होऊ लागला तेव्हा आपण सायबर लॉ मध्ये काही चेंजेस केले, काही गोष्टी आपण थोड्या हार्श केल्या. कारण जर कुठे एखाद्या ठिकाणी त्याला जर रोख लावण्यात आली नाही, जर रेमेडी खूप आपण इझी दिली कायद्यांमध्ये, तर हे खूपच इझी होऊन जाईल समोरच्याला की आपल्याला हे रिपिटेटिव्हली करता येतं. आणि म्हणून काही काही ज्या आहेत त्या आपल्याला ज्या रेमेडीज आहेत किंवा कुठल्या पनिशमेंट्स आहेत त्या आपल्याला हार्ड कराव्या लागल्यात. मग या कायदा क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा फायदा कसा घेता येतो आणि त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय असायला हवी? म्हणजे कायदा क्षेत्रामध्ये एखाद्याला करिअर करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये त्याला भवितव्य घडवायचं आहे, बरोबर, तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता बेसिकली सगळ्यांना माहित असतं. वकील व्हायचंय तर आर्ट्सला जायचं, म्हणजे लहानपणी आमचा गैरसमज होता की वकील व्हायचं असेल, ऍडव्होकेट व्हायचं असेल तर आर्ट्स फॅकल्टी घ्यायची, पण असं काही नसतं. तर त्याबद्दल तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिता? सगळ्यात पहिले तर आपण जेव्हा तंत्रज्ञानाचा म्हणतो आहे फायदा, सो तंत्रज्ञानाचा फायदा म्हणजे आता आपल्याला सगळ्यांनाच जसं माहितीये की एआय येऊ घातलेला आहे. बरोबर. चॅट जीपीटीमुळे आपल्याला बराच लिगल डेटाबेस, जसं आमच्या आता लायब्ररीमध्ये काही लिगल डेटाबेस आम्ही ऑपरेट करतो ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या केसेसबद्दल माहिती होते आणि ज्या हिस्टॉरिकल डेट्स आहेत त्या डेट्सवर पण जर कुठले लँडमार्क जजमेंट्स असतील तर त्या लिगल डेटाबेसमध्ये आपल्याला फाइंड आउट होतात. तर जेव्हाही मुलं काही मूट कोर्ट कॉम्पिटिशन्समध्ये वेगवेगळ्या लॉ कॉलेजेसमध्ये जातात, नॅशनल मूट कोर्टला जातात, तेव्हा या लिगल डेटाबेसचा टेक्नॉलॉजी वाईज खूप चांगला आपल्याला वापर करता येतो. दुसरं एआयमुळे किंवा चॅट जीपीटीमुळे तुम्हाला आणखीही काही जसं मी आता बोलले की लिगल मॅगझिन्स असतात, सो लँग्वेजचं जे प्रभुत्व आहे ते आपल्याला याच्यामुळे थोडं आणखी चांगलं बिल्ड करता येतं. जसं गुगल क्रोम, कानून.com किंवा आणखी काही आहेत वेबसाईट्स ज्याच्यामध्ये आता मुलांना ह्या सगळ्या गोष्टी फार इझिली मिळत गेल्या. सो टेक्नॉलॉजी, ज्ञान आणि नॉलेज याची सांगड आता खूप छान बसली आहे आणि यामुळे मुलं खूप चांगली डेव्हलप होऊ लागलेली आहेत. आणि आता मुलांना एंट्री करण्याचा जो आपण पॉइंट म्हणतो तो म्हणजे 2. एक म्हणजे जर 5 वर्षाचा जर कोर्स करायचा झाला तर 12वी नंतर हा 5 वर्षाचा BA LLB कोर्स म्हणून आहे, ज्याच्यामध्ये तुमचं 12वी हे बेस कुठलंही असलं, नॉट ओन्ली आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा इव्हन डिप्लोमा. सो हे कुठलेही बेस असलेले जे इक्विव्हॅलंट टू HSC आहेत, या कुठल्याही प्रकारची मुलं 5 इयर्सचा इंटिग्रेटेड कोर्स जो आहे त्याला ऍडमिशन घेऊ शकतात किंवा सीईटीचा फॉर्म भरू शकतात. तसंच जेव्हा आपण 3 इयर्समध्ये येतो, सो तसंच आहे 3 इयर्सचा सीईटी फॉर्म भरताना सुद्धा तुम्ही कुठल्याही प्रकारचं कुठल्याही फील्डमधलं फॅकल्टीमधलं जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असाल, बरोबर, त्यानंतर तुम्ही लॉला परत ऍडमिशन घेऊ शकता, परत ग्रॅज्युएशन हीच तुम्हाला डिग्री मिळते. सीईटीसाठी कोणतीही रणनीती करू शकतो, त्याबद्दल काय सविस्तर मला सांगाल? म्हणजे सीईटी मी ऐकून आहे, सीईटी मध्ये ते काय आहे एक्झॅक्टली? आता सीईटी हे म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट. ही आता जी महाराष्ट्र शासनाने बऱ्याच फॅकल्टीजला एकत्र आणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एंट्रन्स टेस्ट घेतल्यानंतर त्यांच्या सेंट्रलाइज्ड ऍडमिशन्स होतात. सो आता जेव्हा आपल्याला एखाद्या मुलाला यामध्ये आणायचं आहे तर त्यांची जी पूर्ण प्रोसेस आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन पासून तर तुमचं कॉलेज अलोकेट होतपर्यंत हे पूर्णच्या पूर्ण त्या पोर्टलवर होत असतं. आणि वन्स ही गॉट अ ऑप्शन ऑफ एनी पर्टिक्युलर कॉलेज, त्यानंतर मुलं कॉलेजला अप्रोच होतात. सो ही जी पूर्ण मधली प्रोसिजर आहे त्याच्यासाठी पण आपण मुलांना आपल्या कॉलेजमध्ये मदत करतो
जेव्हाही कधी फॉर्म भरताना, ऑप्शन फॉर्म भरताना जर मुलांना काही कारणांमुळे काही प्रॉब्लेम्स होत असतील, समस्यांना सामोरं जावं लागत असेल, तर त्यासाठी पण आपल्या इथे डेस्क आहे गोखले एज्युकेशन सोसायटीचा, जिथे आपले ऍडमिन क्लर्क आहेत ते त्यांना मदत करतात. तर श्रोते हो, असे प्रश्नांचे सिलसिले चालत राहणार आहेत. शेवटचे काही माझ्या मनातील प्रश्न आहेत ते आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती, आणि विश्रांतीनंतर पुन्हा ऐकूया. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, RJ वैभव सोबत. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर पुन्हा आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. श्रुती मॅम यांच्याकडून कायदा विधी याविषयी मार्गदर्शन आणि त्यातील सखोल माहिती जाणून घेत आहोत. तर शेवटी जाता जाता जे काही प्रश्न उरले ते मी आता त्यांना विचारतो की सभोवतालच्या लोकांना त्यांच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी, मगाशी मी हा विषय घेतला होता परंतु तो पूर्णपणे हे झाला नाही, पोहोचण्यासाठी तुम्ही कसे प्रोत्साहित करता, म्हणजे त्यांना तिथपर्यंत जाण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे तुमचं काम चालतं? बरीच काही तुम्ही कामं केलेली आहेत, त्याबद्दल सविस्तर काय सांगाल? आता जसं आपण म्हणतो की नागरिकांना, कायदा म्हणजे हा पहिला नागरिकांना सुजाण करण्यासाठी आहे, तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम करायचं जे आहे ते आपल्याला जागरूकता करायची आहे. आणि ही जागरूकता करण्यासाठी आपण लिगल एड कॅम्प्स घेतो. आपल्या लॉ कॉलेजमध्ये एक सर डॉक्टर MS गोसावी लीगल एड सेंटर म्हणून सेंटरची आपण स्थापना केलेली आहे गेल्या 2 ते 3 वर्षांपूर्वी. आणि त्यामधून येणाऱ्या आपण जवळचे जेवढे काही पाडे आहेत किंवा जवळ जो काही एरिया आहे त्या एरियामध्ये आपण जातो आणि सेकंड इयरच्या प्रॅक्टिकल ट्रेनिंगमध्ये आपण मुलांना सांगतो की इथे जाऊन तुम्ही स्किट करायचं आणि त्या स्किटमधनं अवेअरनेस क्रिएट करायचं आहे. सो जसं आता एक पॉक्सोची आम्ही रिसेंटली एक केस घेतली जी बदलापूरची होती. सो त्यामध्ये रादर दॅन डिस्कसिंग केस, मुलांनी, पॅरेंट्सनी अशा सिच्युएशनमध्ये कसं वागायला पाहिजे, पोलिसांनी यांना कसं गायडन्स केलं पाहिजे, आणि लॉ आणि तत्व ही किती सोबत सोबत चालू शकतात यांच्यावर मुलांनी मार्गदर्शन केलं. तिथे जवळपास 200 ते 250 लोक उपलब्ध होते तेव्हा आपल्याला, आणि जवळपास 25 विद्यार्थ्यांनी हे स्किट कम्प्लीट केलं. तर मॅम, बदलांशी जुळवून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये एक प्रकारचं नाविन्य आणण्यासाठी कशा प्रकारे काम करता, म्हणजे वैयक्तिकरित्या तुमची कामं कशा पद्धतीने चालतात आणि तुम्ही पावले कशी उचलता त्या संदर्भात? बरोबर. जसे काही प्रख्यात कायदे तज्ज्ञ असतात, मग अशा तज्ज्ञांकडनं आपल्याला जे काही गायडन्स मिळतं आणि त्याला समोर जाताना कायदे तज्ज्ञांकडनं जो काही सल्ला दिला जातो किंवा अशा मार्गदर्शनमधून पुढे जाताना आपल्याला जे काही समस्यामध्ये येतात त्यांचं जर आपल्याला कायदेशीर मार्गदर्शन मिळालं तर हे पुढे जाताना, जसे काही वेब कॉन्फरन्सेस असतात, काही सेमिनार्स असतात, आणि अशामध्ये जेव्हा काही क्लॅश ऑफ माइंड होतो तेव्हा आपल्याला कळतं की इथे आपण आपला मुद्दा मांडू शकतो, किंवा जर आपल्याला समस्या असतील तर त्याही इथे आपल्याला त्याचं उत्तर मिळू शकतं. तर मग या संदर्भात प्रभावी संवादासाठी तुम्ही काही टिप्स आमच्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिता, किंवा येणाऱ्या होऊ घातलेल्या पिढीसाठी, विधी कायद्याच्या क्षेत्राकडे वळणाऱ्या मुलांसाठी त्याबद्दल काय मार्गदर्शन करा? सगळ्यात प्रथम म्हणजे वाचन. ज्याची आपली आवड सुटलेली आहे, कारण मोबाईल अस्तित्वात आलेला आहे आणि मुलांना लिटरली वाचनही करायचं तेही मोबाईलवरच वाचन करायचं असतं. बरोबर. सो इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी आणि सोबत इन्क्रीज ऑफ नॉलेज. सो वाचन करणं, त्यातलं त्यात रिसर्च करणं, कारण जसं आपण म्हणतो की आज गुगलमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतात, बरोबर, पण त्या खूप साऱ्या गोष्टी आपल्या होऊ शकत नाही, कारण आपण रिसर्च केल्यानंतर आपल्याला काय पटतं हे तेव्हा आपण मांडू शकतो. कारण रिसर्च करताना आपल्याला कळतं की आपली योग्य दिशा कुठली आहे. त्यानंतर जर बघायला गेलं तर वादविवाद झालं, वक्तृत्व झालं, ही जी कला आहे ही शाळांपासूनच जर आपण डेव्हलप केली, किंवा काही कायदे जसे आहेत, जसं आपण म्हणतो नागरिकशास्त्र आपल्याला 10वीत घेतलं जातं, बरोबर. सो हे जर त्याच्या आधी जर आपण मुलांना थोडंफार शिक्षणात आणलं, म्हणजे तो ऑप्शनल विषय, म्हणजे माझ्या वेळी जरी ऑप्शनल विषय होता तो, त्याला जास्त महत्व दिलं गेलं नाही. बरोबर. तर याच्यासाठी कोणती संसाधने
पुस्तके शेअर करू शकता तुम्ही, त्याबद्दल काय? सगळ्यांसाठी तो भारताचा नागरिक असताना त्यांनी संविधान हे पूर्णपणे चाललंच पाहिजे. जसं आपण आता काही मिनिटांपूर्वी आपण डिस्कस करत होतो की आपल्याला जेव्हा प्रॉब्लेम येतो किंवा आपण जेव्हा एखाद्या समस्येला सामोरं जातो तेव्हाच आपल्याला कळतं. पण जर संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं सुंदर लिहून ठेवलेलं आहे की जेव्हाही कधी कोणाला, म्हणजे आता 75 वर्षापूर्वी लिहिलेलं संविधान आपण जेव्हा आजही बघतो तेव्हाही ते आपल्याला रिलेटेबल वाटतं. सो जेव्हा आपण याबद्दल बोलतो, सगळ्यात पहिले आणि महत्वाचं म्हणजे आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. जर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मधले जर आपण काही चॅप्टर्स बघितले, जसं फंडामेंटल राईट्स झाले, फंडामेंटल ड्युटीज झाल्यात, काही इमर्जन्सी प्रोव्हिजन झालेत, किंवा प्रेसिडेंट आणि गव्हर्नर यांची काम करण्याची पद्धत जर आपल्याला त्याच्यामधून कळाली आणि लॉ साधारण कसा तयार होतो, लोकसभा, राज्यसभा या कशा काम करतात, मनी बिल कसे पास होतात, हे सगळं आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे. सो जर प्रत्येकाला एक चांगला नागरिक व्हायचं असेल तर त्याने डेफिनेटली कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, संविधान हे एकदा ना एकदा आपल्या आयुष्यात जरूर वाचून काढावं. तर शेवटचा प्रश्न की तुमच्या कामाचा सर्वात फायद्याचा पैलू कोणता? समाजासाठी जागरूकता तयार करणे आणि परत तिथेच येणार आपण न्याय मागण्यासाठी ज्या पायऱ्या तयार केलेल्या आहेत त्या अगदी सोप्या आहेत, पण आपल्याला प्रोसिजर माहिती होत नाहीत कारण आपल्याला ती कधी माहितीच करून घ्यायची नसते. बरोबर. आणि जेव्हा आपण त्यामध्ये पडतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला कुठल्या तरी एखाद्या फ्रेमवर्कमध्ये अडकवलं जात आहे. सो ते फ्रेमवर्क ऑलरेडी तयार झालेलं असतं, आपण त्याच्या पायऱ्या पुढे जात असतो. आणि जेव्हा आपण वरच्या पायऱ्यांवर पोहोचतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण खालून वर आलेलो आहे. आणि सर्वात महत्वाचं की विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? आता सगळ्यात महत्वाचं जे विद्यार्थ्यांना त्यांना जे सांगेल, काही आव्हानं असतात, म्हणजे ते पुन्हा मला अधोरेखित करावं असं वाटतं ह्या शेवटच्या 2-3 प्रश्नांमध्ये. वाचाल तर वाचाल. करेक्ट. तर विद्यार्थ्यांना आव्हान जे असतं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आज जर बघायला गेलं तर विद्यार्थी खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात, त्यांचे माइंडसेट हे खूप वेगवेगळे असतात. तर सगळ्यात पहिले तर मी आताच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगेल की जो तुमचे थॉट प्रोसेस आहे, जी विचार करण्याची क्षमता आहे, सगळ्यात पहिले ती डायरेक्ट करा की आपल्याला कुठे एका पर्टिक्युलर ठिकाणी जायचं आहे. जर आपल्याला लॉ करायचं आहे तर मग आपल्याला कायदा क्षेत्रात कसं पुढे तयार होता येईल, कारण कायदा क्षेत्र हा असा कॉमन बॅकग्राऊंड आहे की जो प्रत्येकालाच समोर जाऊन एक सुधार नागरिक तर बनवेलच, पण एक उत्तम सोर्स ऑफ इन्कम जे आपण म्हणतो तेही त्यांना तयार होईल. कारण लॉ केलं किंवा कायदा केला की आतापर्यंत असं माहिती होतं लोकांना की कायदा केला की फक्त एक वकीलच बनता येतं. पण आता जेव्हा आपण अपॉर्च्युनिटीज बघतो तर विदाऊट लॉ कुठे काहीही पॉसिबल नाही. म्हणजे तुम्हाला कंपनी एस्टॅब्लिश करायची आहे तिथेही तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन्स राहणार. एक कॉलेज जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिथेही आपल्याला एक रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. सो प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे बघणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे या श्रुती मॅम, विद्यार्थ्यांसाठी या कायदा विधी क्षेत्राकडे जर त्यांना करिअर करायचंय, शिक्षण घ्यायचंय, तर त्याचे जेव्हा ऍडमिशन्स ओपन होतात तर ते कशा प्रकारे ऑनलाईन केले जातात की ऑफलाईन होतात कॉलेजमध्ये येऊन? जसा सीईटी मगाशी तुम्ही उल्लेख केला, बरोबर, तर ऑनलाईन प्रणाली काय आहे त्याविषयी? सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांनी महासीईटी www.mahacet.org या वेबसाईटला, या संकेतस्थळाला जाऊन भेट द्यायची आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या फॅकल्टीजचे तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन्स मिळतील. जसं आर्किटेक्चर असेल, नीट असतील, त्यामध्ये सगळ्यात खाली जेव्हा तुम्ही जाणार तेव्हा तुम्हाला LLB 5 आणि LLB 3 असे 2 ऑप्शन्स असतील. सो ज्याला जे ऑप्शन चूज करायचंय त्यांनी ते करायचं. तिथे जाऊन त्यांनी रजिस्टर करायचं आहे. रजिस्ट्रेशनची आत्ताची दिनांक जे बघायला गेलो तर 28 जानेवारी 2025 ते 13 फेब्रुवारी 2025 ही 3 वर्षाच्या लॉ कोर्ससाठी आहे. आणि 3 जानेवारी 2025 ते 3 फेब्रुवारी 2025 ही 5 वर्षाच्या लॉ कोर्ससाठी आहे. आता ही प्रोसेस झाली की त्यानंतर मुलं एक्झाम देतात. साधारण जी काही डेट असेल त्या डेटप्रमाणे मुलं एक्झाम देतात. एक्झाम ही ऑनलाईन मोडमध्ये असते. अच्छा. आणि त्यानंतर मुलांना कॉलेजेस अलोकेट होतात आणि त्यानंतर आपलं ऍक्च्युअल काम सुरू होतं. तर अशी ही कायदा विधी संदर्भातली माहिती, मार्गदर्शन आणि समुपदेशन
डॉक्टर श्रुती जाधव मॅम यांनी आपल्यासोबत शेअर केली आणि तुम्हा सगळ्यांना सांगितली, त्याबद्दल आचार्य 90 FM तर्फे त्यांचे खूप खूप आभार. आणि भेटूया पुढील वाटेवर एका नव्या वळणावरती. तोपर्यंत थांबूया, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, RJ वैभव सोबत.